डावाला सुरुवात, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, रिव्हर्स अटेम्प्ट, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. यावेळेस परत एकदा मैदानाच्या आतमध्ये जोरदार पद्धतीने बॅट फिरवली. यावेळेस मात्र सरळ बॅटनं सुमित राजवड्याच्या बॅट मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हो, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अशाच प्रकारचे चेंडू खर तर फेकायचा, अशा प्रकारचा इशारा इष्टांच्या पाठीमागून निश्चितच शुभम करतायत. त्या अगोदरचा बॉल जर आपण पाहिला तर चौकार त्या चेंडूवरती आला, परंतु इथे चांगलं कमबॅक अजिंक्य खैरे करतायत. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल उंच आकाशामध्ये, गेंद गई तारा मंडल में, आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट और ये लगा 6 रन षटकार. दहा धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत. क्वालिफायरच्या सामन्यामध्ये निवड संघाने नेरे संघाच्या विरोधामध्ये 100 धाव्यांचं आव्हान ठेवलं होतं 6 षटकांच्या लढतीमध्ये. पाहूया या सामन्यामध्ये म्हाळुंगे संघाच्या विरोधात कशा प्रकारची लढत पाहायला मिळेल. हलक्या हाताने चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये, एक सिंगल धाव्या चेंडूवरती येईल. बॅटची आतील बाजूची कडा घेत मैदानामध्ये स्टँडच्या पाठीमागे चेंडू गेलाय, एक सिंगल येते. धावफलकावरती 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेखर साठे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू क्वालिफायरच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मानकरी ठरलाय, परंतु समोर आव्हान अजिंक्य खैरेचं असेल. पहिलाच बॉल, रिव्हर्स स्विच हिट, चेंडू मात्र जाईल डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. शेखर साठे यांच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक, रिव्हर्सचा ऑफलातून चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं घेऊन निलेश पाडाळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. 5 चेंडू पहिल्या षटकामध्ये सुमितनं खेळले, 11 धावा त्यानं बनवल्या. शेखर साठेनं एक चेंडू खेळला, त्याच्यावरती चौकार वसूल केलाय, 15 धावा आल्यात. हो, ज्यावेळेस सॉफ्ट प्लसच्या पोलून मैदानामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. समोरच्या बाजूला मैदानामध्ये यश गोळेकर कडून चेंडू निसटलाय. शेखर साठे आपलं घरट सोडून बराचसा पुढे निघून आला. यशच्या हातामध्ये जर चेंडू आला असता निश्चितच फलंदाज रनआउट होण्याची मोठी संधी होती. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. त्या 2 धाव्यांच्या मदतीनं 17 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये निलेश पाडाळे विकेट टेकर गोलंदाज या संघाचे आहेत. दरम्यान कमी गतीने टाकलेला बॉल आउटफील्ड निश्चितच थोडीशी स्लो तिथे पाहायला मिळेल. रोशन चिबे डीप स्क्वेअर लेग मधून चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये करेल, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत सुमितचा हा ट्रेडमार्क शॉट आहे. मुळशी तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये निश्चितच
माणुसकी वारियर्स दिवड या संघाचा नवलौकिक आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा या चेंडूवरती आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 19 धावा. यावेळेस मात्र चेंडू हवेत. सुमित राजिवड्याच्या बॅट मधून चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क. येतोय क्रॅकिंग सिक्सर. 6 धावा. धोपलगावरती धावा आहेत त्या 25 धावा. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 21 धाव्यांची खेळी. सुमित राजिवडे मॅन फ्रॉम दिवड. पुन्हा एकदा यावेळेस कमी कजन टाकलेला फुलर लेनचा बॉल अक्रॉस द बॅट. सुमित राजिवड्याच्या बॅट मधून चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. त्यावेळेस 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू मैदानामध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल. शफल झाले. क्रीजचा वापर ऑफ स्टंपला शफल होऊन स्क्वेअर लेग फोडलाय. परत एकदा या षटकामध्ये आणखीन एक दर्जेदार षटकार. या उद्योजक अक्षय भाऊ पांडुरंग सावळे यांचं शुभागमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कसरसाई करंडकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माणुसकी वारियर्स दिवड या संघाचे निश्चितच आपण पाहतोय सर्व समर्थक मोठ्या संख्येनं या कासरसाई करंडकामध्ये गर्दी करताना खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले. क्रिकेटचे असणारे दर्दी प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जवळ मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले पुरेपूर माणुसकी वारियर्स दिवड तालुका मावळ या संघाने आपल्या नावावरती केलाय. मैदानाच्या आतमध्ये धोपलगावरती धावा आहेत त्या 37 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचे 12th मॅन निश्चितच आमच्या समवेत उपस्थित आहेत. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाकडून दर्शन पाडाळे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माणुसकी वारियर्स दिवड संघाकडून हरियन राजिवडे उपस्थित आहेत. दोन्ही 12th मॅनचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल षटक क्रमांक 3 घेऊन आनंद पाडाळे गोलंदाजीच्या मार्क वरती येत आहेत. क्वार्टर फायनल प्री क्वार्टरच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं हो विकेट टेकर गोलंदाज पहिल्या बॉल वरती रिव्हर्स अटेम्प्ट ब्लॉक होल स्वरूपाचा परफेक्ट यॉर्कर बॉल. दांडी होते गोल. शेखर साठे मैदानाच्या आतमध्ये झालाय बाद. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. संघाचा असलेला मजबूत कणा शेखर साठे मैदानामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करताना बाद झालाय. संघाची पूर्णपणे जबाबदारी आता मात्र समीर आणि सुमित या जोडीवरती असेल. मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासानं वाहणारा आपुलकीचा झरा असतो. मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो. जो डाव सांभाळायचा आहे समीर आणि सुमित या जोडीला. आनंद पाडाळे कित्येक मोठमोठे विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. पहिल्याच बॉल वरती परफेक्ट ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू फेकत
दांडी मात्र गुल केली आहे. कवळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळेल. भन्नाट वेग पुन्हा एकदा या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये होता. निश्चितच हो परत एकदा इथे देखील वेगवान चेंडूचा मारा. वेगावर स्वार होऊन आनंद पाडळ यांची कमालीची गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धावेल, एक गडी बाद, 39 धावा फलकावरती आहेत. उद्योजक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहणारे अभिषेक चितोळे यांचं आगमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजच्या मार्क मध्ये तयार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. ऑन साइडला फिल्डर जर पाहिले तर क्षेत्ररक्षक, 3 क्षेत्ररक्षक जे लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये आहेत. हो यावेळेस देखील कमालीचा चेंडू लाजबाब बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट चेंडूचा मारा मैदानामध्ये सातत्यानं आनंद पाडळे करतात. पहिल्या 12 चेंडूवरती मैदानामध्ये अधिकच्या धावा जरूर आल्यात. एक चांगला प्लॅटफॉर्म सेट झाला. तदनंतर मात्र पहिली विकेट आली. दरम्यान यावेळेस चेंडू हवेत. यश कोळेकर चेंडूच्या खाली येतोय. इथे झेल सुटलाय आणि तदनंतर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. मुख्य पंचांचा इशारा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या 12 चेंडूवरती 37 धावा आल्या. तदनंतर अगदी षटक क्रमांक 3च्या पहिल्याच बॉलवरती शेखरनं रिव्हर्सचा फटका खेळणं गरजेचं होतं का, यावरती देखील निश्चितच टीमच्या डगआउट मध्ये बातचीत होताना पाहायला मिळेल. परंतु विकेट गेलाय. म्हाळुंगे संघासाठी मात्र एक मोठी सफलता. आणि तदनंतर सुमित राजीवडेचं आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. समीर थोडासा सरूर त्या ठिकाणी अडखळताना पाहायला मिळालाय. परंतु मागच्या मॅच मध्ये समीरच्या बॅट मधून देखील चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली. याही सामन्यामध्ये निश्चित त्याच्याकडून संघाला अपेक्षा असतील. परंतु समोर म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघाचं आव्हान आहे. मुळशी तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेची ख्याती सभापती करंडकाचा चॅम्पियन ठरलेला हा म्हाळुंगे संघ. दरम्यान सुमित राजीवडेचा एक क्लासिकल क्रिकेटचं सौंदर्य आणि क्लास दाखवणारा इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स 4 रन चौकार. सत्तेचाळीस धावा फलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. परंतु 10 धावा देखील या षटकामध्ये आल्यात. कमबॅक म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाला करावा लागणार आहे. निवड संघाचा दफलकाचा जर आपण विचार केला तर 50च्या उंबरठ्यावरती आहे. लागोपाठचे 2 चौकार, वैयक्तिक 14 चेंडू 41 धाव्यांची खेळी. सुमित राजीवडे मॅन फ्रॉम दिबड, राजेवाडी तालुका मावळ. मावळ तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू. समोर आनंद पाडाळे. हलक्या हाताने चेंडू ऑन साइडला टॅप केला. गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. फिल्डर चेंडूच्या मागे. सौरभ त्या ठिकाणी डिपेंड विकेट मध्ये आहे. चेंडू अडवतात, फेकतात. तोपर्यंत घेतली गेलेली एक सिंगल. शेवटचा बॉल होता. एक सिंगल धाव घेऊन सुमित राजीवने स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतले. 18 चेंडूंचा डाव संपलाय. कव्हरचे धावा आहेत त्या 48 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. छोटासा ड्रिंक ब्रेक दरम्यान त्या ठिकाणी होईल. तोपर्यंत ऐकूयात माऊली ऑडिओ यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे, मनापासून आभार. 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत.
सुमित राजिवडेची बॅट मैदानामध्ये तळपते. आपल्या संघासाठी तो दर्जेदार खेळ साकारतोय. क्वार्टर फायनलचा सामना निश्चितच आपण पाहिला. सुमित राजिवडे शेवटच्या चेंडूपर्यंत लढला आणि संघाला विजय त्याने निश्चित करून दिला. तदनंतर या सेमीफायनलच्या मॅच मध्ये काटे की टक्कर, महामुकाबला, बिग बॅटल, बिग मॅच, बिग थरार मैदानामध्ये आपण अनुभवतोय. षटक क्रमांक 4थ्या क्रमांकाचं घेऊन उल्से एक्सप्रेस अजिंक्य खैरे. पहिलाच बॉल अजिंक्य यांचा हाफ ट्रॅकर ऑन साइडला, शॉट ऑन पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. सुमित राजिवडे या षटकाराच्या मदतीने निश्चितच पोहोचतोय तब्बल 16 चेंडू आणि 48 जमीनवरती. संघाचा धावफलक झाले 54 धावा आणि वैयक्तिक सुमितच्या बॅट मधून त्या 48 धावा. एक गुमनामी का समुंदर है, उसमें ही जाके डूब जाऊंगा. अभी बाकी मेरी कहानी है, सारी दुनिया को जो सुनानी है. मुझे पहचानो, देखो मैं हूं कौन, आ रहा हूं पलट के, मैं हूं. चला विनंती आहे दुसरा चेंडू आपण घेऊयात. निश्चितच मैदानामध्ये षटकार खरं तर आलाय. मॅच बॉलला जे निश्चितच अतिशय महत्व असतं. बॉल शोधण्यासाठी जर आपण पाहिलं तर स्वतः संघाचा संघनायक इतर खेळाडूंसोबत त्या ठिकाणी गेला. मॅच बॉल निश्चितच महत्वाचा आहे. अक्षय भाऊ सावळी देखील खरं तर बॉल शोधण्यासाठी धावपळ करतायत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत त्या ठिकाणी करू. दरम्यान 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर वरती. अजिंक्य तयार. त्यामुळे फुल टॉस बॉल, चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अजय बडे दूरवरती राहिलाय. एका टप्प्यावर रोशन चिवेचं कलेक्शन जोरदार, फेकी वेगवान, तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. एक गडी बाद, 56 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. आणि याचबरोबर 50 धावा 17 चेंडूवरती वैयक्तिक सुमितच्या पूर्ण झाल्यात. एक सिंगल धावेचा दुसरी धावेचा प्रयत्न केला गेलाय. सफलता जरूर मिळेल. वैयक्तिक 18 चेंडू आणि 52 धाव्यांची खेळी सुमित राजिवडे मैदानाच्या आतमध्ये करतायत. संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4. परत एकदा यावेळेस देखील आक्रमण केलंय. फिल्डर अजय दूरवरती राहिलाय. एका टप्प्यावर चेंडू कलेक्शन करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अजय बडेच्या डोक्यावरतून जाऊन पोहोचेल. खिलाडी के मस्तक पे दस्तक देत सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. 62 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडू या षटकाचे शिल्लक. सुमित विरुद्ध अजिंक्य. परत एकदा फुल टॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला, गॅप भरपूर मोठा. फील्डर के बीच से मिली दरार, उसी में से ढूंढ लिया रन 4, 4 रन. थँक्यू. 66 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अजूनही एक चेंडू शिल्लक. गोलंदाज अजिंक्य. वाईट चेंडूचा इशारा पंच या ठिकाणी कळवतायत. यावेळेस देखील चेंडू हवेत ऑन साइडला. या षटकाचा शेवटचा बॉल होता. तो देखील सुमित साठी ठरला. शेवटचा बॉल, रोशन चिवे वाडक कॅच. जबरदस्त झेल सुमित राजिवडे बाद.
67 रन. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 67 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सातत्यानं आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती टीम मध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान देणारा रोशन चिवे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याला आपण पाहिलं. लंगन मध्ये जबरदस्त झेल त्याने टिपला. या सामन्यामध्ये देखील निर्णायक झेल. सुमित राजीवडे सारखा घातक विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज लखन सावळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अजिंक्य खैरे विकेट टेकर गोलंदाज. अखेर मात्र यश अजिंक्य यांना मिळाले. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आनंद पाडाळे गोलंदाजीच्या मार्क वरती येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5व्या क्रमांकाचा घेऊन 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समीर आणि दुसऱ्या बाजूने लखन ही जोडी आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. या खेळपट्टीवरती या मैदानावरती 6 षटकांमध्ये 80+ धावा हा एव्हरेज स्कोर मित्रांनो आहे. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये सोडून दिलाय बॅटरनं. मुख्य पंच सागर बोध सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सागर बोध सर पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंच कुणाल सर आहेत. तिसरे पंच विनोद जाधव सर. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक स्वरूपाचा सरळ बॅटनं चेंडू मात्र लॉंग ऑफला. सौरभ चेंडू पर्यंत पोहोचलाय. पैकी वेगवान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती येतील. या 2 धावेंना धावफलक पुढे जाईल. 69 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. परत एकदा यावेळेस देखील चेंडू लॉंग ऑनला खेळून काढलाय. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होकार नकार. चेंडू निसटलाय. शुभम सुतार धावपळ तारांबळ घाई मैदानामध्ये होते. अति घाई. 2 धावा. 71 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या 4 ओव्हर मध्ये 67 अर्थात 67 धावा दरम्यान यावेळेस मात्र पुन्हा एकदा ही ताकद खऱ्या अर्थाने आनंद पाडाळे या गोलंदाजाचे आहे. एका पाठोपाठ एक ब्लॉक होल स्वरूपाचे चेंडू फेकण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. सफलता देखील त्यांना त्या चेंडूवरती मिळत असते. हे शस्त्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. ब्रह्मास्त्र वापरताना आनंद पाडाळे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू हवेत. रोशन यावेळेस देखील चेंडूच्या खाली पुन्हा एकदा टेपलाय. लाजबाब झेल फलंदाज समीर बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. पुढे सरसावत फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल. ऑन साइडला या चेंडूवरती 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. आणि एका धावेच्या बरोबरच मैदानामध्ये षटक संपलं जाईल. ते 5व्या क्रमांकाचं धावफलकावरती धावा आहेत त्या निश्चितच
5 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 3 गडी बाद 74 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अखेरचे 6 चेंडू फेकण्यासाठी अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मयुरेश पाडाळे सज्ज होताना पाहायला मिळतील. मयुरेश मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चेंडू मात्र ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये झेल टिपला गेलाय. यश कोळेकर इज द मॅन. फलंदाज बाद. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चार फलंदाज बाद झाले. धावफलकावरती धावा आहेत त्या 74. अजूनही 5 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. पहिल्या 3 ओव्हर मध्ये तब्बल आणि तब्बल आपण पाहिलं धावफलकावरती 48 धावा होत्या. परंतु ज्या प्रकारचं कमबॅक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये केलंय म्हाळुंगे संघाचं निश्चितच कौतुक या ठिकाणी केलं जाईल. अमित नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. हो या वेळेचा चेंडू फुलरलेनचा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. लखन स्ट्राईक वरती येईल. रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये अमित आपला विकेट सोडेल. फलंदाज बाद. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा नागर पाच गडी बाद 74 धावा. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 4 चेंडू शिल्लक. लखन वेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर्स मध्ये ढकलून दिलाय. सिंगल धाव या चेंडूवरती घेतले जाईल. दुसऱ्या धावेला विजयने नकार मैदानामध्ये कळवलाय. एक सिंगल येईल. एका सिंगलनं 75 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये मयुरेशची कमालीची गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव आली नाही. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. शेवटचे 3 चेंडू या सेमीफायनल 2 च्या पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. चेंडू हवेत. यावेळेस मात्र फटका जरूर फसलाय. मयुरेश पाठीमागे धावतोय. 2 ते 3 फिल्डर आलेत. अंतिम क्षणी अजय बडेने चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावेसाठी निश्चितच प्रयत्न होईल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती येत आहेत. 70 पे 77 धावा धावफलकावरती आहेत. या मैदानावरती एव्हरेज स्कोर ज्या प्रकारे उल्लेख केला 6 षटकांमध्ये 80+. 80+ धावा मैदानाच्या आतमध्ये बनवलं जाणार का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यावेळेस मात्र जोरदार पद्धतीने बॅट फिरवलीये. रनआउटचा चान्स. नॉन स्ट्रायकर इनला विजय. धावबाच्या स्वरूपात होईल बाद. नाही असं झालंय वय नाही खरंच नाही. मला फक्त एवढंच हवं की बघा बघा 77 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज सिद्धेश. नॉन स्ट्रायकर इनला लखन. शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती होणार? मयुरेश की लखन? लखनच्या बॅटमधून चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक यश कोळेकर डाऊन द बॉल टिपतोय झेल. फलंदाज लखनचा संपेल खेळ. पहिला डाव संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 77 धावा.
78 धाव्यांचं आव्हान निश्चितच महाळुंगे क्रिकेट क्लब संघाच्या समोर. थँक्यू डीजे. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य लाभलंय, खऱ्या अर्थानं ही स्पर्धा जगभरामध्ये प्रेक्षक ज्यांच्या माध्यमातून होते युट्यूब लाईव्ह सौजन्य सन्मान्य स्वप्नील भाऊ जाधव माजी सभापती भोर पंचायत समिती, त्याचप्रमाणे प्रशांतजी जाधव अध्यक्ष मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन या मान्यवरांचा या ठिकाणी शिभाग म्हणून होते. कासरसाई करंडकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. निश्चितच या ठिकाणी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाईल. चला विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या माणूस किंवा रिवर्स संघ. माणूस किंवा दिवड या संघाचे 11 धुरंधर योद्धे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा डाव खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. कासरसाई करंडक या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता, येणारे 36 चेंडू आपल्याला मात्र सांगून जाणार आहेत. टार्गेट आपण जर पाहिलं तर 78 धावेंचा आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मयुरेशची गोलंदाजी कमालीची राहिली. फक्त आणि फक्त 3 धावा अंतिम षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 5 देखील आपण मैदानामध्ये पाहिलं. 5व्या ओव्हरमध्ये आनंद पाडळ यांनी 7 धावा केवळ त्या ठिकाणी खर्च केल्या. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम सुतार, मुळशीचा बाहुबली तयार. तर नॉन स्ट्रायकर एंडला सौरभ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं घेऊन माणूस वॉरियर दिवड संघाचा अष्टपैलू खेळाडू मावलचा आयकॉन सुमित राजिवडे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. भोर तालुका पंचायत समितीचे सभापती सन्माननीय स्वप्नील जाधव साहेबांच्या वतीनं शुभम सुतार यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक इथे शुभम सुतार साठी दिलं जाणार आहे. अफुलकावरती 77 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 78 धावेंचं एक मोठं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग पाहणार आहोत कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. डावाला सुरुवात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुमित तयार. आजच्या दिवसभरामध्ये शुभम सुतार यांचा जर खेळ पाहिला तर 2 सामने त्यांनी खेळलेत. दोन्ही सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती त्यांनी चौकार किंवा षटकार खेळलाय. पाहूया या सेमीफायनल मध्ये कशा प्रकारे सुरुवात करतील सुमित राजिवडे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार.
पहिला चेंडू हवेत. कॉट अँड बोल्ड. विकेटचं होतं पतन. या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये पहिल्या बॉलवरती चौका षटकार खेळणारा मुळशीचा बाहुबली या सेमीफायनल मध्ये पहिल्याच बॉलवरती होतं झेलबाद विकेट. शून्यावरती पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम सुतार बाद झालेत. नवीन फलंदाज अजिंक्य खैरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एक हाती झुंज देणारा अजिंक्य खैरे पुनावळे बिग बॅश मध्ये आपण पाहिला. एक हाती झुंज देणारा अजिंक्य खैरे तातवड्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. अलीकडच्या काळामध्ये वन नॉट फॉर्म मध्ये असलेला अजिंक्य आज जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू शुभम बाद झाल्यानंतर निश्चितच अजिंक्यसाठी देखील पारितोषिक असणार आहे. 5,000 रुपयांचं बक्षीस स्वप्नील भाऊ जाधव यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी असेल. त्यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या रिजनला खेळून काढलाय गॅप मध्ये. अजिंक्यच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. चार धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुमित तयार. उजव्या हाताने होर्द विकेटचा मारा. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या फिल्डरला बेट करत पॉवर प्ले फोडला, भेदला, चिरला. चेंडू डीप कव्हर मध्ये सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता. जिंकायचंय आणि जिंकायचंय हा एकमेव पर्याय आज तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ठेवावा लागणार आहे. कासरसाई करंडकाच्या मेगा फायनल मध्ये पोहोचायचंय हे ध्येय लाऊड अपील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर निश्चितच उसळी घेणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगलं कमबॅक सुमित देखील मैदानामध्ये करतायत. एक गडी बाद 8 धावा आपण पाहतोय दफुलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं होते. दरम्यान इथे धावेला नकार कळवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण सिद्धेश उर्फ पांडा सुर्वे मैदानाच्या आतमध्ये करेल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट येत आहेत. या अगोदर लागोपाठचे 2 चौकार आपण पाहिलेत. आता 2 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळालेत. अजूनही षटक क्रमांक 1 चा शेवटचा बॉल मैदानामध्ये शिल्लक. यावेळेस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न. राहुल राजवडे डाऊन द बॉल. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारले. कॅच टिपलाय की मॅच टिपले. येणारे काही चेंडू सांगून जातील. अजिंक्य खैरे मैदानाच्या आतमध्ये खराब पद्धतीने होत आहेत बाद. थँक्यू डीजे. 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पास झाल्यानंतर मास्टर माइंड महेंद्रप्पा सावळे यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य जरूर पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये छोटासा ड्रीम ब्रेक दरम्यान होताना पाहायला मिळालाय. 2 संघाचे असणारे मजबूत कणा म्हणून करतात त्यांची ओळख ते पास झालेत. कणा म्हटलं की कवी कुसुमाग्रजांची सुंदर कविता आठवते. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून.
माहेर वाचली पोरी सारखी चार भिंतीच नसली कुकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल भिजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार नीला संघ घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे ईशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा या मूल मंत्रावरती आज काम करणं गरजेचं आहे नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये रोशन चिवे दाखल होतोय षटक क्रमांक 2 मध्ये अमित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय पहिल्या षटकामध्ये सुमित राजिवडेच्या आपण पाहिलं शुभम सुतार पहिल्या चेंडूवरती बाद झाला आणि शेवटच्या चेंडूवरती अजिंक्य खैरे बाद झाला 2 महत्वाचे विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच नियंत्रित दरम्यान चेंडू हवेत परत एकदा यावेळेस महत्वाचे विकेट जरूर या ठिकाणी होते फलंदाज सौरभ देखील मैदानाच्या आतमध्ये स्वतःमध्ये परततोय माघारी सिंगल डिजिट मध्ये निश्चितच आपण पाहतोय 3 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद and J. Saurabh. तीन गडी बाद 8 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली नवीन फलंदाज यश कोळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्ट्रायकर एंडला सज्ज 29 चेंडू 70 धाव्यांची गरज अमित तयार यश कोळेकरचा फटका फसलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल सुमित राजवडे इज द मॅन टेकन व्हेरी गुड कॅच एका पाठोपाठ एक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होत आहेत बाद मुळशी तालुक्यावरती मावळ तालुका पडतोय भारी फलंदाज बाद चार गडी बाद 8 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 70 धाव्यांची गरज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अमित सावळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल पाहूया कासर साई करंडकामध्ये अनोखा विक्रम अमित आपल्या नावावरती कोरणार का स्ट्रायकर गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं संघामध्ये निश्चितच ओळख राहिली अमितची ऑन हॅट्रिक न्यू बॅटर अजय बडे हलक्या हाताने चेंडू गट केलाय मैदानाच्या आतमध्ये लखन 38 सर्कलच्या आतमध्ये निश्चितच टावकुऱ्या हाताने चेंडूचं कलेक्शन फेकी केली गेली एक सिंगल धाव 4 गडी बाद 9 धावा धावफलकावरती आहेत प्रथमतः पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं मैदानामध्ये शुभम दाद झाले तदनंतर लागोपाठचे 2 चौकार आले मैदानाच्या आतमध्ये 2 डॉट बॉल देखील आले शेवटच्या बॉलवरती प्रेशर कमी करायचा होता अजिंक्यांना ते बाद झाल्यानंतर यश कोळेकर देखील बाद झालाय सौरभ देखील मैदानामध्ये बाद झालाय परंतु रोशन चिवेच्या बॅट मधून आक्रमण सुरू आहे पहिल्या बॉल वरती रोशनच्या बॅट मधून चौकार येतोय 26 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक जिंकण्यासाठी 65 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात स्पर्धेच्या निमित्तानं गणपतजी राजिवडे या मान्यवरांचं देखील शुभागमन खऱ्या अर्थानं झालंय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यावेळेस रोशन चिवे पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर करणार का मैदानाच्या आतमध्ये फिल्डरला चकमा देत निवृत्ती सावळीला बीट करत चेंडू चालला डीप कव्हर सीमा पार 4 रन चौकार
17 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य लाभलेलं आहे, माजी सभापती बोर तालुका पंचायत समिती सन्माननीय स्वप्नीलजी जाधव, क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि प्रचंड वेळ असणारं व्यक्तिमत्व, या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मौल्याबा केमचे शिवसेना संघटक उपसरपंच कासरसाई या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नील भाऊ जाधव या मान्यवरांचा विशेष सन्मान या कासरसाई करंडकाच्या निमित्तानं करणार आहोत. विनंती असेल मौल्याबा आणि प्रशांतजी जाधव आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. आकाशजी बोते साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आहे, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सन्मान या ठिकाणी करतोय, त्या सन्मानाचा स्वीकार निश्चितच स्वप्नीलजी जाधव साहेब करतायत. मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार पुन्हा सुमित तिसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डॉट चेंडू धावफलकावरती पाहायला मिळेल. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या डावामध्ये निश्चितच 77 धावा बनवल्यानंतर 78 धावांचं आव्हान हे म्हाळुंगे संघासाठी अतिशय सोपं सुलभ जे स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळालं, परंतु फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झालेत. संघ मोठ्या अडचणीत सापडलाय, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. अजय बडे आणि रोशन चिवे या जोडीला ती कामगिरी पार पाडावी लागणार आहे. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवणारी ही कासरसाई करंडक ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य गोरखजी रायते, मौल्याबा केमचे आणि बाळासाहेब बोते या मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वप्नीलजी जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल डबल जरूर या ठिकाणी येत आहेत, परंतु एकेरी दुहेरी धावा घेऊन चालणार नाही. अब नहीं चलेगा इक्का और दुक्का, जीतने के लिए तुम्हें लगाना होगा चौका और छक्का. संघर्ष आज मैदानामध्ये प्रत्येकाच्या वाटेवरती पाहायला मिळतोय. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. 21 चेंडू 59 धाव्यांची गरज. चेंडू हवेत आणि दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. स्वप्नीलजी जाधव साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. शुभम दादा सुतार आपणास विनंती आहे, मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. निश्चितच त्या ठिकाणी साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे माझे अध्यक्ष, त्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य लाभले, प्रशांतजी जाधव साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विनंती आहे आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. सेमीफायनलचा सामना दत्ता डोंगरे नवीन फलंदाज मैदानामध्ये. जवळचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. प्रशांतजी जाधव साहेबांचा सन्मान मौल्याबा केमचे देखील उपस्थित आहेत. आबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ तंबूच्या अस्त्राला विश्रांती घेतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर लगेचच मेगा फायनलचा सामना आपण खेळणार आहोत. याची देखील सर्वांनी नोंद घ्या. कुठल्याही प्रकारे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना नसणार आहे. रनर टू विनर अशा प्रकारे बक्षीस वितरण आपण करणार आहोत, त्याची देखील नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूंचा डाव संपलाय. 5 गडी बाद, 19 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी 59 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
2 षटकांचा वैयक्तिक कोटा सुमित राजिवडेचा आपण पाहिला. अजिंक्य खैरे, तदनंतर शुभम सुतार आणि अजय बडे हे 3 महत्वाचे विकेट सुमित राजिवडेनं मैदानाच्या आतमध्ये बाद केलेत. 18 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 59 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना सुमित राजिवडे खेळाडूचा खेळ आपण पाहिला. मैदानामध्ये शेखर साठे एक चौकार खेळून जरूर बाद झाला, परंतु 21 चेंडू आणि 60 धाव्यांची खेळी, त्यामध्ये 5 चौकार आणि 5 षटकार सुमित राजिवडे खेळताना पाहायला मिळाला. मैदानामध्ये शेवटचे काही चेंडू शिल्लक, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजय मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती येताना पाहायला मिळतील. 59 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. ज्याच्या वेळी माणुसकी वॉरियर्स दिवड या संघाला मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली, त्यावेळी ते बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आपण पाहिले. दरम्यान डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळून काढलाय. रोशन चिवेच्या बॅटमधून चेंडू फरार होईल सीमारेषेच्या आरपार. एक हाती झुंज देताना, खिंड लढवताना मैदानामध्ये रोशन चिवेच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या मदतीनं निश्चितच संघाचं तफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढे जाताना जरूर पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मदत बिमरसाठी जरूर या ठिकाणी घेतली जाणार आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 5 गडी बाद 23 धावा ज्या दफल कव्हर आहेत. तिसरे पंच कळवत आहेत फेअर डिलिव्हरी. टॉट चेंडू मैदानामध्ये येईल. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, 55 धावेंची गरज. शांत असं वातावरण, त्या शांत वातावरणाला अशांत करण्याचा प्रयत्न रोशन चिवेचा आहे, परंतु सिद्धेश उर्फ पांडा सुर्वे लॉंग ऑफ टिपेल झेल संपेल रोशन चिवेचा खेळ. विकेट. नाती कधीच माघारी हो चमके जुबानी तलवार चमके सवार 15 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावा मैदानामध्ये अजूनही बनवायच्यात. न्यू बॅटर तृणाल उर्फ गुड्डू खैरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 15 चेंडू 55 बनवायच्यात. नॉन स्ट्रायकरला दत्ता डोंगरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो ज्यावेळेस देखील मैदानामध्ये डॉट चेंडू येतोय. विजयची देखील कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 14 चेंडू 55 धावा. माणुसकी वॉरियर्स दिवड या संघाबद्दल निश्चितच आपण पाहिलं, चर्चा साधली होती. मुळशी तालुक्यामध्ये ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचले. नरसिंह चषक तातवडे मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ती स्पर्धा होती. वल तालुक्यातील संघांसाठी निश्चितच एक हाफ त्या ठिकाणी राखीव जरूर होता. त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होताना आपण पाहिलं माणुसकी वॉरियर्स दिवड हा संघ. त्या अगोदर कासारसाईच्या SP चषकामध्ये देखील चॅम्पियन होताना या संघाला आपण पाहिले. सुमित राजिवडे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरताना आपण पाहिला आहे. प्रत्येकदा टॉट चेंडू मैदानामध्ये येईल. षटक संपलं जाईल ते 4थ्या क्रमांकाचं. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत त्या 24. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 54 धावा. मोठा नावलौकिक मिळवलेला महाळुंग क्रिकेट क्लब हा संघ मुळशी तालुक्यामध्ये ज्या प्रकारे मी उल्लेख केला, मुळशी तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची ख्याती, निश्चितच सभापती करंडकाचा चॅम्पियन ठरलेला हा संघ. बायकरमॅन अजिंक्य खैरे, बाहुबली शुभम सुतार, मोठी मोठी नावं या संघामध्ये, परंतु आज निश्चितच मावळ तालुक्यातील या संघाच्या समोर बराचसा संघर्ष करताना आणि अडखळताना ते पाहायला मिळाले. दरम्यान गोलंदाजीच्या मार्कावरती पुन्हा एकदा अमित सावळे
गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. 12 चेंडू 54 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जरूर असणार आहे. या वेळेचा चेंडू मैदानामध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल. 11 चेंडू शिल्लक, 54 धावा मैदानाच्या आतमध्ये जे अजूनही बनवायच्या आहेत. कासारसाई करंडक 2024 स्पर्धेचे प्रमुख आयोजकांमध्ये जर आपण विचार केला तर अक्षयदादा शितोळे, वैभव शेठ झरे, प्रतापदादा शितोळे आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग या स्पर्धेसाठी दिवस क्रमांक 1 पासून खऱ्या अर्थानं मोठी मेहनत घेताना, मोठे परिश्रम करताना पाहायला मिळालेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत केलं जाईल. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक धाव या चेंडूवरती येते. 25 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 53 धावा मैदानामध्ये बनवायच्या आत. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पंचांकडे पाहिलं गेलंय. पंच मात्र कळवत आहेत चौकार, 4 धावा. तिसऱ्या पंचांची मदत बीमर साठी घेतली गेली. तिसरे पंच कळवतात फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. रामदासजी शेडगे साहेबांचं आगमन होते, मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर साठी 5,000 रुपयांचं रोख बक्षीस ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, आगमन होते, मनपूर्वक स्वागत. दरम्यानचा चेंडू परत एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. दत्ता डोंगरेच्या बॅट मधून या अगोदर एक चौकार आपण पाहिला. एक सिंगल धाव मैदानामध्ये येईल. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामन्यामध्ये मजबूत पकड, घोरपडीची पकड मैदानाच्या आतमध्ये निर्माण करताना माणुसकी वॉरियर्स दिवड तालुका मावळ हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळालाय. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले 5 संघांपैकी जर आपण विचार केला तर निश्चितच जिथून मुळशी तालुका खर तर सुरू होतो. दरम्यान तृणाल उर्फ गुड्डू खैरे पिकअप शॉट, व्हॉट अ शॉट. एक दर्जेदार स्ट्रोक, चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क, थेट पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार, 6 धावा. छत्तीस धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानामध्ये 7 चेंडू शिल्लक, 42 बनवायच्यात. हो यावेळेस भन्नाट वेगाचा चेंडू मैदानामध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल. षटक संपलं जाईल ते. 5व्या क्रमांकाचं 6 फलंदाज बाद झाले. 36 धावा, शेवटचे 6 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्पर्धेच्या निमित्तानं समी बंधार पान शॉपचे सर्व परममित्र ऋतिक दादा शिंदे यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये ऍडव्होकेट राहुल राचिवडे गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. 6 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. मोठ्या संख्येनं माणुसकी वॉरियर्स दिवड संघाचे पाठीराखे, संघाचे समर्थक उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं कासारसाई करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. निश्चितच चर्चा करत होतो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले संघ. एकाच ओळीतील 3 गावं क्रमाने येणारे, त्यामध्ये मारुंजी संघ पाहिला. मारुंजी नंतर पुढचंच गाव आपण पाहिलं नेरे. नेरे नंतर पुढचंच गाव आपण खऱ्या अर्थानं पाहिलं कासारसाई. एकाच ओळीतील खर तर ही 3ही गावं आणि हे 3ही संघ सातत्यानं याच मैदानावरती आपण पाहतो सराव करत असतात. जणू काही त्यांचं होम ग्राउंड नेरे संघाचं तर आहेच आहे. त्याचबरोबर कासारसाई संघानं देखील, मारुंजी संघानं देखील या मैदानावरती दर्जेदार खेळ साकारला. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचले. कासारसाई पासून आपण थोडेसे पुढे गेला, मावळ तालुका
मध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर 1-2 गावं ओलांडल्यानंतर अगदीच आपण पाहतोय शेवटच्या टोकावरती तिवड ओळ ही गावं आहेत. त्याच तिवड गावातील माणुसकी वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये 6 गडी बाद 37 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मात्र तृणाल उर्फ गुड्डू खैरे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं निश्चितच ताकद न जाकत कल्पकता राहुल राजिवडे यांच्यावरती केलेला प्रहार गुड्डूच्या बॅटमधून षटकार. यावेळेस परत एकदा तृणाल उर्फ गुड्डू खैरेच्या बॅटमधून शानदार फटका. क्षेत्ररक्षक कडून येथे मोठी चुकी मैदानामध्ये निवृत्तीकडून झेल निसटलाय आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेंडू टॅप केलाय. मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव या चेंडूवरती येते. या सिंगल बरोबरच 50 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. मेगा फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ जो निश्चितच आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये वाईड चेंडूचा इशारा पंच करतायत. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये अखेरचा एक चेंडू शिल्लक. ओहो शेवटचा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ माणुसकी वॉरियर्स तिवड तालुका मावळ. थँक्यू डीजे. प्लेयर ऑफ द मॅच सेमीफायनलचा हिरो सुमित राजिवडे 21 चेंडू आणि 60 धावा गोलंदाजी करत असताना